झालं, तुम्हाला झोप येत नाहीये का? हो नाही, जरा पाठ दुखते. हा, चटई झोपल्यानंतर असंच होणार ना. अहो पण मला सवय आहे त्याची. थांबा, न्या ना तुमच्यासाठी गादी आणते. नको नको, गादी नको, मला चटईवर झोपायची सवय. हा मग ना मी गालीचा आणते. मला येत ना कुठला गालीचा हवाय सांगा. नाही हो, यातला कुठल्याच गालीचे नको, कारण हे गालीचे तुम्ही कोणाकडनं तरी आणलेत ना, तसं नको मला. त्यापेक्षा ना मला आणि शोभाला आमच्या लग्नात एक गालीचा गिफ्ट म्हणून मिळाला होता, तो माळ्यावर कुठेतरी ठेवला असेल, ते सकाळी काढूया. अहो दे कशाला, आत्ताच काढूया ना. मी काढते. हा गालीचा? हो. अहो हा तर लई खराब झालाय. अहो तो वापरला नाहीये ना, तो माळ्यावर ठेवून ठेवून खराब झालाय. मग मी एक काम करते, मी आता तुम्हाला मस्त करून देते, म्हणजे तुम्हाला याच्यावर झोपता येईल. हा उद्या सकाळी आपण काय ते करूया, तुम्ही जा आता प्लीज. बर. जाऊ दे. मला ते घ्या, हे लावून झोपा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. प्रिया, काय झालं ग? आज थोडी थकलेली दिसते. काय नाही ग, रोजची घरची कामं उरकून ऑफिसला यायचं, खूप थकायला होतं. हो ग, मुलांच्या शाळेची तयारी, यांचा डब्बा, घरातली इतर कामं, सगळी कामं करता करता नाकी नऊ येतात. कधी कधी तर असं वाटतं ना कुठेतरी लांब निघून जावं थोड्या दिवसांसाठी. अगं पण ही सगळी कामं टाकून पुढे जाताही येत नाही ना. आणि सगळ्यांचे नवरे कुठे म्हात्रेंसारखे असतात, बायकोचा शब्द झेलणारे. पण खरंच नशीबवान आहेत मिसेस म्हात्रे. अगदी खरं बोललीस. असतं एकेकाचं नशीब. प्रिया तुला सांगू, आमच्या घरी जेवण झाल्यावर जेवणाचं ताट सुद्धा उचलून ठेवत नाहीत. मग कसा वेळ मिळणार? आपण एक गेट टुगेदर करूया का? हो काय विजय मॅडम? हो चालेल ना. छान, पण कोणाकडे करायचं? प्रिया, ए बाई, माझ्याकडे नको, मलाच सगळी कामं करावी लागतात. माझं पण तेच आहे ना, मलाही कामं करावी लागतील. माझंही तेच. या म्हात्रे, हो आपल्या बुटीकचं छोटस गेट टुगेदर करूया का? हा करूया ना. चांगली आयडिया. कुठे करूया? आपल्या बुटीक मध्ये? तिथे? नाही नाही, बुटीक मध्ये नाही. मॅडम कशा अलाव करतील ना आपल्याला. हा म्हात्रे, हो तुमच्याच घरी करूया ना आपण. अगं उगीच कशाला त्याला त्रास? विजय मॅडम तुम्ही थांबाव. नाही म्हणजे म्हात्रे, जर आमच्या घरी केलं ना पार्टी, तर आम्हाला तिघींपैकी कुणाला तरी एकीला काम करावं लागेल. म्हणून तुमच्याच घरी करूया. हा पण तुम्हाला चालेल ना? चालेल चालेल. बघितलं विजय मॅडम, मला माहिती होतं म्हात्रे आपल्याला काय नाही म्हणणार नाहीत. म्हात्रे मग ठरलं तर. पुण्या भानूने काय मस्त रिपेअर केलाय ना रे गालीच्या. असं वाटतं आत्ताच दुकानात नवीन नवीन आणलाय. खरंच काय मऊ आहे मस्त एकदम. शोभा, हे मग बरोबर झाले का? आणखी पाणी टाकू? आणखीन पाणी कशाला? पातळ करायचं का? नाही विचार ना. नीट मिक्स केलंस ना? हो. हा, उद्या छान पैकी असा कलर आला पाहिजे हा मेहंदीचा. अहो ताई, तुम्ही काळजी करूच नका. मला मेहंदी लावतात ना म्हणजे रंग येणार. शोभा, तुम्हाला आधी कळवलं असतं तर मीच मेहंदी घेऊन आलो असतो. अरे कशाला? अरे कधी नव्हे ते अंजलीकडनं काहीतरी फुकट मिळते. नेहमी आपल्याकडनंच मागून नेत असते. आणि आधी कळवलं का? आधी कळवलं? तू मला आधी कळवलंस का? काय? त्या ऑफिस मधल्या बायका घरी येणार आहेत ते. सोबत त्यांना नाही म्हणणं मला नाही जमलं. अरे तुझ्या या स्वभावामुळे ना सगळेजण तुला वेड्यात काढतात. आता उद्या जा आणि त्यांना सांग की मला नाही जमणार, तुम्ही येऊ नका. शोभा
शोभतही भांडू नका ना, नाही तर मेहंदी रंगणार नाही. तुम्ही मेहंदी काढा, आम्ही त्यांचा पाहुणचार करू. चल काढ आता. अरे तिथे नको ठेवू, डाग पडेल. उचल. खरं बोल ना ते. मग अगड नीट काढा. रंगली पाहिजे चांगली मेहंदी. हा नीट काढा, प्रेमाने काढ. हो हो काढलं काढलं. शोभा, वाटी तिथे कोणी ठेवली? तिथेच होती. नाही ग, मी इथे ठेवली होती, तिथे कशी काय गेली? ओल्या काढ ना लवकर, मला झोप येते. हो काढतो काढतो. झोप झोप शोभा झोप झोप. कशाला चुळबुळ करतोय? नाही काय नाही शोभा. नीट झोप. हो खराब करू नका गालीच्या. नाही. अरे वा, सकाळी उठलास ना की तू गुंडाळून ठेवू नको, तसाच राहू दे. हो शोभा. खराब झाला तर याद राख. हा नाही शोभा. बाहेर आहे. अंजय बाहेर लवकर. माधुरी, माधुरी लवकर इकडे ये. वहिनी काय झालं? हे थांब ना, माधुरीला येते ना. माधुरी, काय झालं वहिनी? हे बघा मेहंदी मस्त रंगली ना. तुमची दाखवा. अगं बघू ना. नको ना, राहू दे. आता गुदगुल्या करे ना. दाखव. अवांजली ताई दाखवा की. दाखव ना. दाखव. दाखव. खरंच गुदगुल्या करे ना. नको, हे बघा. अगं तू मेहंदी काढली नाहीस? लावली होती पण ते झालंच नाही. माधुरी 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 थांब जरा. थांब थांब थांब. कुठे जातेस? मेहंदी दाखव ना. राहू दे ना. दाखव ग मेहंदी. दाखव. अगे काय आहे? काय केलं तुम्ही? राहुल, अंजेच्या हातावर मेहंदी काढून बाकीची केसांना फासलीस की काय? मालकांना डुप्लिकेट मेहंदी दिली ना तुम्ही? दुसऱ्यांसाठी खड्डा खणला ना की आपणच त्यात पडतो. अहो कशी आहे माझी मेहंदी? मस्त रंगले ना. हो हो शोभा. मीच पैसे जिंकले. माझ्याच नवऱ्याचं जास्त प्रेम आहे माझ्यावर. हो मी आईला दाखवून येते मेहंदी. ये मालक तुमची तर पाठ दुखत नाहीये ना? नाही, छान झोप लागली. मग तो त्या गालीच्यावर नुसतं असं पाठ टेकली आणि डोळा कधी लागला कळलंच नाही. अहो तो गालीचा मस्तच आहे. तुम्ही ना रोज आता गालीच्यावरच झोपत जा. हा पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.